Please join fast and rename yourself from setting. Why I need to tell you every time that go and rename yourself? As I already told you, write your roll number first, then division, and then your name. If this is in this scenario, then and only then I can write your attendance. Okay, so please write your roll number first, then your division as B, and then your name. Please change it from setting. Please do it fast so that we can start. Write your roll number first, then division as B, and then your name. I have told you to rename this in setting. Okay. First, change your name from setting. Write your roll number first, then division, and then your name. Do it fast so that we can start. Sufyan Bedrekar, write your 36 as roll number, then B, and then your name. Vaishnavi, write 30, then B, and then Vaishnavi, and your surname. Vishal Jadhav, you also do 42, then B, and then your name as Vishal Jadhav. Please do it fast. Mobin Sheikh and Akanksha Sonalkar, you also write your roll number first, then division, and then your name. Do it fast. Who is Sneha? Please write your surname also. Roll number 20, Sneha. Write your surname also. Okay. Akanksha, Rahul Salunke, then Vaishnavi and Saili Gawandi. Please change yourself from setting. Rahul Salunke, please write your roll number. Otherwise, your attendance would not get marked. Okay. Saili Gawande, write 11, then B, and then your name. Okay, we will start now. In last lecture, we have studied about the direct method of the contouring. Okay, in which we mark a contour on directly on the ground. Okay, that method was quite difficult or tedious. Okay, किचकट method आहे ती थोडी, but that method is accurate method. कारण आपल्याला जे काही कंटूर आहेत, जे कंटूरचे जे पॉइंट आहेत, डायरेक्टली एक्झॅक्टली आपल्याला ते ग्राउंडवर मिळतात. ठीक आहे, त्याच्यात कसं असं हायपोथेटिकल असं काही नाहीये. डायरेक्ट आपण ग्राउंडवर तो पॉइंट एक्झॅक्टली फाइंड आउट करतो आणि त्याचं मार्किंग करतो. ठीक आहे, आणि नंतर असे जे पॉइंट समजा 90 मीटरचा कंटूर असेल, 80 मीटरचा कंटूर असेल, असे जे पॉइंट मार्क केलेत बेगनी, ते आपण प्लेन टेबलच्या सहाय्याने लगेच आपण त्याचं ग्राउंडवरच त्याचा प्लॅन किंवा मॅप तयार करतो. ठीक आहे. द सेकंड मेथड इज इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड म्हणजे बघा, डायरेक्ट नाही, ते इनडायरेक्ट आहे. म्हणजे आपण जे काही कंटूर काढणार आहे ते डायरेक्टली आपल्याला मिळणार नाही, ते इनडायरेक्टली मिळणार आहे. ते इनडायरेक्टली म्हणजे कसं होणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल, you will divide that particular area, okay, in cross sections or squares. म्हणजे एक ठराविक ह्याच्यात तुम्ही ते डिवाइड करणार आहे. I will just show. What you would do is you will just divide that particular area in a cross section manner. Okay, असं काहीतरी क्रॉस सेक्शन मॅनर मध्ये तुम्ही तो एरिया डिवाइड करणार आहात. ठीक आहे. एका ठराविक अंतराला. ठीक आहे. जर स्क्वेअर मेथड असेल तर एका ठराविक अंतराला, किंवा क्रॉस सेक्शन मेथड असेल तर तुम्ही लॉन्जिट्युडनल आणि
लॅटरलला तुम्ही काहीतरी ठरवून देणार. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही त्याला डिव्हाईड करणार. ठीक आहे. आता बघा, हे जे क्रॉस सेक्शनचे पॉइंट आहेत, हे जे जिथं क्रॉस सेक्शन म्हणजे जिथं लाईन्स क्रॉस झालेले आहेत, त्या पर्टिक्युलर पॉइंटला तुम्ही काय करणार, तुम्ही इथं टेम्पररी बेंचमार्क कुठेतरी घेतलाय समजा. इथं TBM आहे समजा. इथं TBM आहे. त्याच्यानंतर काय केलं, सपोज यू हॅव फिक्स्ड लेव्हल ओव्हर हिअर. इथं कुठेतरी लेव्हल मार्क केली. लेव्हल तुमचं इन्स्ट्रुमेंट इथं ठेवलं समजा. ओके. मग तुम्ही काय करणार, ह्या लेव्हलने इथलं टेम्पररी बेंचमार्कवर बॅक साइड रीडिंग घेणार. ते तुमच्या टेम्पररी बेंचमार्कमध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला लेव्हलची जी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे ती मिळणार. ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला, लेव्हलची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार, रँडमली तुम्ही काय करणार, हे जे पॉइंट्स आहेत, हे जे पॉइंट्स हा म्हणा, हा, हा, हे जेवढे जेवढे काही पॉइंट्स आहेत, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तिथले जे काही रीडिंग दिसत असेल ती रीडिंग घेणार. ठीक आहे. सगळ्या पॉइंटवरची. हे आता मी एका लाईनमध्ये दाखवतोय असं हे एका लाईनवरचे नाहीयेत. तर जे काही क्रॉस सेक्शनचे जे काही जेवढे काही पॉइंट्स आहेत, यू विल टेक रीडिंग ऑन ऑल दीज पॉइंट. रीडिंग घेणार म्हणजे काय करणार? कोण सांगेल रीडिंग घेणार म्हणजे काय करणार? त्या पॉइंटवरची आपण रीडिंग घेणार. वी विल टेक रीडिंग ऑन दिस पॉइंट म्हणजे काय करणार? कॅन एनीवन टेल? आर्यल 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 काढणार. आर्यल फाइंड आउट. आरेल काढणार. ओके. आरेल कशी काढणार? आधी आरएल काढणार आहे आपण, बरोबर आहे. आरएल काढणार आहे, त्याचा काही विषय नाही. पण आरएल काढायच्या आधी आपण रीडिंग घेणार, बरोबर का? आरएल हे आपण काढणारच, ऑफिसमध्ये जाऊन बसणार, मस्तपैकी टेबल वगैरे टाकणार आणि आपली काही जी बुक आहे, त्या बुक मधले जे काही रीडिंग्स आहेत ते रीडिंग बघून त्याच्यावर आरएल काढणार. रीडिंग कशाची घेणार आपण? कॅन एनीवन टेल? हे जे पॉइंट मी दाखवतोय तुम्हाला, त्या पॉइंटवर आपण काय करणार, स्टाफ उभा करणार. ठीक आहे. हे जे पॉइंट्स आहेत त्याच्यावर आपण स्टाफ उभा करणार आणि त्या स्टाफमधून जे काही रीडिंग दिसतंय, म्हणजे तुम्हाला त्या स्टाफमध्ये 2.5 मीटर दिसतंय, 3.1 मीटर दिसतंय किंवा 1.75 दिसतंय किंवा 0.75 दिसतंय, व्हॉटएव्हर जे काही रीडिंग येत आहेत ते तुम्ही आधी लिहून घेणार. ठीक आहे. हे रीडिंग घेतले तुम्ही, स्टाफवर जे काही दिसते ते रीडिंग झाले आणि ते जे रीडिंग आहे ते तुमच्या हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून मायनस केल्यानंतर तुम्हाला आरएल मिळणार. बरोबर. तुम्ही जे सांगितलं ते आरएल आपण काढणार, पण ते नंतर आपण साईटवर काढायची काही गरज नाही. आपण फक्त रीडिंग घेणार. ठीक आहे. रीडिंग घेणार, जी काही स्टाफ रीडिंग दिसते ती घेणार आणि हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून मायनस केल्यानंतर आपल्याला आरएल मिळणार. ओके. आता आपल्याला ह्या सगळे जे काही पॉइंट्स आहेत ह्याची सगळ्यांची इथं तुम्हाला रीडिंग मिळते 94 मीटर. ठीक आहे. या पॉइंटला समजा 94 मीटर मिळते. ठीक आहे. आणि या पॉइंटला तुम्हाला रीडिंग मिळते 97.5 इथली आरएल मिळते. ठीक आहे. इथली आरएल तुम्हाला 94 मिळते, इथली आरएल तुम्हाला 97.5 मिळते. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला 98 मीटर मिळते. ठीक आहे. एक जनरल उदाहरण देतो आधी, नंतर आपण डीप मध्ये बघूया. म्हणजे एक्झॅक्ट सिंपल हे घेतो आधी आकडे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. हे जे 98 मीटर आहे ते इथलं आहे. ठीक आहे. हे 3 पॉइंट आता कन्सिडर करा. हा एक पॉइंट, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. ठीक आहे. आणि सपोज हे तुम्हाला 3 पॉइंट मिळाले. आता बघा, तुम्हाला यू हॅव टोल्ड की तुम्हाला सांगितलं की आरएल कितीची काढा, ड्रॉ अ कंटूर ऑफ, तुम्हाला कंटूर सांगितलाय 95 मीटरचा. ठीक आहे. 95 मीटरचा कंटूर काढा म्हणून तुम्हाला सांगितलंय. आता तुम्हाला बघायचं, ही अशी डायग्राम असते, सगळीकडे काहीतरी आकडे असते सगळीकडे. ठीक आहे. आता मी सॅम्पल मध्ये फक्त 3 आकडे दिले, 97.5, 94 आणि 98. आता तुम्हाला 95 मीटरचा कंटूर सांगितलेला आहे, तर तुम्ही ह्या डायग्राम कडे बघायचं. यू हॅव टू जस्ट लुक ॲट दिस डायग्राम. ओके. अँड देन what you have to do is 95 हे कशाच्या मध्ये असतं हे फक्त फाइंड आउट करायचं. आता 95 कशाच्या मध्ये असणार आहे, 94
आणि 90 ह्याच्या नेक्स्ट काय 97.5 म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी 95 असणार आहे, बरोबर. आर यू गेटिंग? तुम्हाला हे दिसतंय का माझं कर्सर? 95 जे हो असणार आहे सर. येस ते येस सर. या इथं कुठेतरी 95 असणार आहे. ठीक आहे. अजून कुठं असू शकतो 95? हे 94 आहे, हे 98 आहे. ठीक आहे. मग 95 जे आहे ते इथं पण कुठेतरी असणार आहे. ठीक आहे. आता या 2 पॉइंट म्हणजे ह्या लाईनवर कुठेतरी 95 एक असणार आहे आणि ह्या पॉइंटवर कुठेतरी 95 असणार आहे. आता इनडायरेक्ट मेथडमध्ये काय केलंय आपण, हे जे क्रॉस सेक्शनचे पॉइंट आहेत, जे विच आर द क्रॉस सेक्शन पॉइंट्स, हे आपल्याला इथले फक्त RL मिळाले. ठीक आहे. अशा सगळ्या पॉइंटचे मिळालेले असतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कंट्रोल कुठून गेला असेल हे फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे. तर ते कसं फाइंड आउट करणार? तर आपल्याला हे आता 95 चा RL करायचं तर 94 97 च्या मध्ये. ठीक आहे. पण तुम्हाला माहित नाही की इथं ह्या लाईनवर एक्झॅक्टली कुठं. ठीक आहे. हे माहित नाही. तसंच ह्या लाईनवर पण एक्झॅक्टली कुठं हे पण तुम्हाला माहित नाही. मग हे फाइंड आउट करणं, त्याची जी मेथड आहे त्याला म्हणतात, त्याला काय म्हणतात? इंटरपोलेशन टेक्निक म्हणतात. ठीक आहे. इंटरपोलेशन मेथड म्हणतात. ठीक आहे. तर त्याच्या पुन्हा 2 मेथड आहेत. एक अरिथमेटिक आणि ग्राफिकल मेथड. अरिथमेटिक म्हणजे कॅल्क्युलेशन करून आणि ग्राफिकल म्हणजे ग्राफ काढायचा आणि त्याच्यावरून ते डिस्टन्स फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता मग हे जे अरिथमेटिक मेथड आहे ती मी तुम्हाला म्हणजे जी इंटरपोलेशन टेक्निक आहे ती तुम्हाला मी नंतर सांगतो. पण सपोज तुम्हाला इंटरपोलेशन टेक्निक केल्यानंतर तुम्हाला समजले की हे 94 पासून ह्या काहीतरी एक एक बाबा ह्या 94 पासून काहीतरी तुम्हाला डिस्टन्स मिळणार, की 10 एम म्हणजे तुमचं जे स्केल आहे तिथून 10 अंतरावर इथं कुठेतरी तो तुमचा 95 चा कंटूर पास होतो इथून. ठीक आहे. त्यानंतर सेम वेनी इथलं पुन्हा ह्या 2 पॉइंटचं इंटरपोलेशन करणार तुम्ही. म्हणजे ह्या 2 पॉइंटचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला कळणार की इथं कुठेतरी तुमचा जो काही पॉइंट आहे तो क्रॉस होतोय 95 चा. ठीक आहे. मग तुम्हाला काय मिळाले? तुम्हाला 2 पॉइंट मिळाले. आता काय करायचंय? यू हॅव टू जस्ट जॉइन these 2 पॉइंट स्मूथली. ठीक आहे. तुम्हाला स्मूथली हे 2 पॉइंट जॉइन करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळालं? हा मिळाला, दिस वुड बी अ कंटूर ऑफ 95 मीटर. ठीक आहे. दिस वुड बी अ कंटूर ऑफ 95 मीटर. हा तुमचा 95 मीटरचा कंटूर असणार आहे. समजतंय का तुम्हाला? कोणाला काही अडचण आहे का? अजून एका कंटूरची मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्हाला अजून समजेल. फक्त इथपर्यंत तुम्हाला समजलं का मला सांगा फक्त. येस सर, समजलं. ओके. आता एक दुसरं एक्झाम्पल देतो. सपोज ह्या साइडला बघूया आपण. ह्या साइडला, ह्या कॉर्नरला. सपोज इथं तुमचं 100 मीटर RL आली ह्या पॉइंटची. ह्या पॉइंटची RL आली 105 आली. ठीक आहे. त्यानंतर या पॉइंटची आली 108 आली. ठीक आहे. त्यानंतर इथं पण तुमची 108 आली. ठीक आहे. त्यानंतर इथं तुमची RL 110 आली समजा, म्हणजे आपण एक्झाम्पल घेतोय. इथं तुमची RL 106 आली. ठीक आहे. एक एक्झाम्पल घ्या. पुन्हा या पॉइंटला 110 आली. ठीक आहे. या पॉइंटला 112 आली. या पॉइंटला 113 आली. व्हॉटएव्हर. ठीक आहे. आता सपोज यू हॅव टोल्ड टू ड्रॉ RL कंटूर ऑफ, तुम्हाला कंटूर कितीचा काढायचा आहे? 107 मीटरचा काढायचा आहे. आता बघा, तुम्हाला 107 मीटरचा कंटूर काढायचा आहे. आता मला सांगा, तुमचा 107 मीटरचा कंटूर कुठून कुठून जाईल हे तुम्हाला आधी सगळ्यात फाइंड आउट करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 107 मीटरचा कंटूर कुठून कुठून जाईल हे फाइंड आउट करायचं आहे. 100 आणि 105 च्या मधून जाईल का? हो. नाही. 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 हो. ठीक आहे. म्हणजे ह्या लाईनचा काही विषय नाही. 105 ते 108 इथून जाऊ शकतो का आपला कंटूर 107 चा? हो. मग याला मार्किंग करून घेतलं. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, 108 ते 110 इथून जाऊ शकतो का? नाही. होय. नाही. 5 होय कोण म्हणतोय? त्यानंतर 105 ते 108 च्या मधून जाऊ शकतो का 107 चा?
हो सर. हो सर. ओके गुड. ठीक आहे. म्हणजे ह्या पॉइंट इथून एक जाणार. आता बघा 108 ते 110 मधून नाही जाणार. 108 ते 106 मधून जाणार का? जाणार. हो. गुड. त्याला एक मार्क करून घेऊया. हां. 108 ते 112 नाही जाणार. 112 ते 113 नाही जाणार. 106 ते 110 मध्ये जाणार का? हो जाणार. हो. हो. म्हणजे आपला कंटूर इथून जाणार. 106 ते 100 इथून जाईल का? नाही जाणार. आणि 100 ते 105 पण नाही. म्हणजे आपण हा एरिया आता कन्सिडर केला. ठीक आहे. आता तुम्हाला कळाले की इथून कुठेतरून असा जाणार आहे. पुन्हा इथून पण कुठून तरी जाणार आहे. पुन्हा इथून जाऊन असा कुठेतरी जाणार आहे. ओके. समजतंय का तुम्हाला मी हे मार्किंग केले म्हणजे ज्या 2 पॉइंटच्या मध्ये तुमचा काउंटर बसू शकतो त्या आपण पॉइंटचं मार्किंग केलंय. आता तुम्हाला इंटरपोलेशन करायचं असतं. इंटरपोलेशन पहिल्यांदा ह्या 108चं आणि 105चं करायचं. हे 108चं आणि ह्या 105चं इंटरपोलेशन करायचं आणि ते इंटरपोलेशन केल्यानंतर तुम्हाला असं समजणार की तो जो पॉइंट आहे तुमचा जो कंटूरचा जो पॉइंट आहे, तो तुमचा इथं कुठेतरी आहे, असं तुम्हाला समजतं. म्हणजे हे इंटरपोलेशन काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन नंतर. आता फक्त समजून घ्या, कारण ते आता सांगितलं तर तुम्ही कन्फ्यूज होताल. ठीक आहे. तुम्हाला आता फक्त डिस्टन्स मिळणार 105 पासून कितीवर मार्किंग असणार आहे त्याचं 105चं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंटरपोलेशन कशाचं करायचं 108 आणि 105चं. ह्या 2 पॉइंटचं इंटरपोलेशन म्हणजे एक थोडंसं छोटंसं कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशन केलं ना, की तुम्हाला कळणार की 105च्या पॉइंट पासून तुमचा 107 हा किती अंतरावर आहे. ठीक आहे. म्हणजे सपोज तुम्हाला हा दुसरा पॉइंट मिळाला. सेम वेने तुम्हाला 108 आणि 106चं इंटरपोलेशन करायचंय आणि तुम्हाला पुन्हा कळणार की तुमचा पॉइंट किती अंतर आहे. ठीक आहे. तो मिळाला आणि पुन्हा 106चं आणि 110चं पुन्हा तुम्ही इंटरपोलेशन करणार आणि तुम्हाला हा एक पॉइंट मिळणार. ठीक आहे. म्हणजे इंटरपोलेशन केल्यानंतर तुम्हाला डिस्टन्स मिळणार की 106 पासून किती अंतरावर तुमचा एक पॉइंट गेलेला असेल. ठीक आहे. आता काय करायचं हे झाले तुमचे पॉइंट. आता तुम्हाला जायचंय फक्त आणि हे स्मूथ कर्वने जॉइन करायचंय. यू हॅव टू जस्ट गो अँड जॉइन धिस लाईन. Okay. You have to just join this line. This would be your 107 मीटर कंटूर. समजलं का तुम्हाला? बघा. हा तुमचा 107 मीटरचा कंटूर असणार आहे. समजलं का सांगा? तर मी पुढे जातो. नसेल समजलं तर मी अजून एकदा सांगतो. हो समजलं. हो समजलं. तुम्हाला शंका असेल तर सांगा. अजून एकदा रिपीट करतो, काही अडचण नाही. म्हणजे मग आपण एक्झॅक्टली जे बुकमध्ये असेल त्या हिशोबाने बघूया. आपल्याला काय करायचं होतं फक्त ज्या मीटरचा कंट्रोल आपण सगळ्यात पहिल्यांदा साईटवर जाणार, लेवल घेणार, म्हणजे एक टेम्पररी बेंचमार्क करून तुमचा बॅक साईड रीडिंग घेणार आणि बॅक साईड रीडिंग हे टेम्पररी बेंचमार्क मध्ये ऍड करणार, म्हणजे तुम्हाला मिळाली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. आता हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळाल्यानंतर हे जे काही पॉईंट मी दाखवलेले त्या पॉईंटवर तुम्ही हे ठेवणार, तुमचं स्टाफ ठेवणार आणि तिथल्या रीडिंग घेणार आणि ते रीडिंग घेऊन ऑफिसमध्ये जाऊन बसणार. ठीक आहे. अगदी साईटवरचं काम झालं, मस्तपैकी ऑफिसमध्ये एसी लावून बसणार आणि हे जेवढ्या काही तुम्ही स्केल घेतले, एक 10 मीटर घेतले, 5 मीटर, त्या स्केलने तुम्ही हे ग्रीड फॉर्म करणार. ठीक आहे. आणि जे काही हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून तिथलं स्टाफ रिडिंग मायनस करून तिथल्या आरएल तुम्ही इथं लिहून ठेवणार. हे सगळी डायग्राम वर तुम्हाला आकडे असणार आहेत. ठीक आहे. आकडे असणार आहेत. त्याच्यानंतर आता सपोज इथलं आपण बघितलं, तुम्हाला 107 मीटरचा कंट्रोल काढायचा होता आणि इथले असे आकडे होते. तर 107 कशाच्या मधून जाते त्या फक्त लाईन बघून ठेवल्या आपण. आता हे असं हे जे मी आधी निळ्या लाईननी जे मार्क केले तशी करायची गरज नाहीये. त्या फक्त लक्षात दिसावं म्हणून मी तुम्हाला फक्त दाखवले. ठीक आहे. तर ते पॉइंट एक लक्षात ठेवले. ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय, ह्या 2 पॉइंटचं इंटरपोलेशन करायचंय आणि 107 कुठून जाईल हे मार्क करायचंय. ते कसं करायचंय मी तुम्हाला पुढे सांगतो. फक्त काय करायचं हे आता लक्षात घ्या. सेम वेनी इथला तुम्हाला पॉइंट मिळेल, इथला पॉइंट मिळेल आणि इथला पॉइंट मिळेल. का तर त्याच्यामधून जाते आणि ते जे पॉइंट मिळेल ते तुम्हाला जस्ट ड्रॉ करायचे, तुम्हाला कंटूर मिळाला. ठीक आहे. तसंच तुम्हाला अजून कशाचा कंटूर काढायचा होता आणि त्याचे पॉइंट जर असा काहीतरी जात असेल तर त्याचा वेगळा येणार. म्हणजे सपोज तुम्हाला अजून कुठला तरी काहीतरी कंट्रोल सांगितलाय आणि तो असा काहीतरी जातोय, तर तुमचा तो कंट्रोल झाला. सपोज दुसरा कुठला तरी असा जातोय, तो तुमचा तो कंट्रोल झाला. म्हणजे त्या पर्टिक्युलर एरियाचे जे काही कंट्रोल आहेत ते तुम्हाला ह्याच्यात मिळणार. समजलं का? ओके. नाऊ वी विल गो टू आवर स्लाइड. अ, अ, सगळ्यांनी एकदा चॅट बॉक्समध्ये तुमचं
रोल नंबर, डिव्हिजन आणि नाव एकदा चॅट बॉक्स मध्ये टाका. मला अटेंडन्स कॉपी करून घेता येईल. तुमचा रोल नंबर, तुमची डिव्हिजन आणि नाव चॅट बॉक्स मध्ये टाका पटकन. सगळ्यांनी टाका. 45 स्टुडंट आहेत. 45 चॅट बॉक्स मध्ये मला आकडा दिसला पाहिजे. पटकन टाका. रोल नंबर, नाव आणि डिव्हिजन सिक्वेन्सने टाका. रोल नंबर, डिव्हिजन आणि नाव. पस्तीस जणांनी टाकले. अजून टोटल 45 जण आहेत. अजून 12 जण राहिलेत. अटेंडन्स मार्क होणार नाही. पटकन टाका. रोल नंबर, डिव्हिजन अँड देन युअर नेम. 35 जणांनी 36 जणांनी टाकले. अजून 8 जण राहिलेत. पटकन टाका. रोल नंबर, डिव्हिजन अँड नेम. प्रेम पाटील, देन कोण आहे ते, राहुल साळुंके आणि ऋषिकेश मोरे. तुम्हाला रोल नंबर मिळाला नाही का अजून? टाकला सर. हा? चॅट बॉक्सला टाकला की सर. काय? ओके. तर आता बघूया आपण इनडायरेक्ट मेथड. In this method, the definition बघा. In this method, the RL of different point, ओके, RL of different point म्हणजे जे आपण जे पॉइंट आपण मार्क केले ते RL of different point, त्यांना आपण काय बोललो? स्पॉट लेवल्स. ठीक आहे. RL of different points, त्या स्पॉटला आपण RL घेतली ना, सो दॅट इज कॉल्ड एज स्पॉट लेवल्स. RL of different points are taken at regular interval along a series of lines set up on the ground. आता ह्या ज्या इंटरव्हल ठेवलं हे आपण कॉन्स्टंट ठेवतो, म्हणजे 10 मीटर, 5 मीटर, 8 मीटर जे काय असेल ते पूर्ण सर्वे होईपर्यंत आपण कॉन्स्टंट ठेवतो. ठीक आहे. सो अलॉंग अ सिरीज ऑफ लाईन्स सेटअप ऑन द ग्राउंड. ग्राउंडवर मार्किंग करतो आपण आणि तिथले आपण RL काढतो. द पोझिशन ऑफ ऑल दीज पॉइंट्स आर प्लॉटेड ऑन अ शीट टू एनी सुटेबल स्केल. आता हे जे पॉइंट्स होते हे आपण एका शीटवर आपण एका काहीतरी ठराविक स्केलला आपण काढणार. म्हणजे 10 मीटर जर ग्राउंडवरचं असेल तर 1 सेंटीमीटर तुम्ही तुमच्या ड्रॉइंगवर, किंवा 100 मीटर ग्राउंडवर असेल तर 10 सेंटीमीटर तुमच्या शीटवरती, असं जे काही तुम्ही ठरवलं असेल त्या स्केलने तुम्ही ड्रॉइंगवर काढणार. ओके. त्यानंतर काय करणार? स्पॉट लेवल आर नोटेड ऍट अ रिस्पेक्टिव्ह पॉइंट्स. आता स्पॉट लेवल म्हणजे काय? स्पॉट लेवल म्हणजे काय वेगळं काही नाही, तिथल्या ज्या RL ज्या कॅल्क्युलेट केल्या आपण, म्हणजे तिथली जी लेवल आधी घेतली, म्हणजे तिथल्या स्टाफमध्ये जे रिडिंग दिसते ते हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून मायनस केलं आणि जी दिसलं ती झाली स्पॉट लेवल. स्पॉट लेवल म्हणजे वेगळं काय नाही, थोडक्यात RLच त्या पॉईंटची. ठीक आहे. तर स्पॉट लेवल आर नोटेड ऍट अ रिस्पेक्टिव्ह पॉइंट्स. ठीक आहे. प्रत्येक पॉईंटवरची जी काय RL होती ती आपण त्या कागदावर लिहून काढली लगेच. देन द पॉइंट्स ऑफ द कंट्रोल लाईन्स आर फाउंड आउट बाय द इंटरपोलेशन. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं? पॉइंट ऑफ द कंट्रोल. मग आपल्याला कंट्रोल कितीचा काढायचा? आधी जे ग्राउंडवर पॉईंट मिळाले ते काहीही मिळाले, जे काय असतील ते जमिनीवरचे मिळाले. ठीक आहे. आता काय करायचंय तुम्हाला
RL काढायचे कंटूर काढायचा काहीतरी ठराविक. तो कसा काढला तर दॅट इज फाउंड आउट. तो आपण हुडकून काढला ना कुठल्या मधून जातोय. दॅट इज फाउंड आउट बाय द टेक्निक ऑफ द इंटरपोलेशन. ठीक आहे. आफ्टर विच दे आर जॉईन्ड टू गेट द रिक्वायर्ड कंट्रोल लाईन्स. ठीक आहे. त्यानंतर ते काय केले ते आपण जॉईन केले टू गेट द रिक्वायर्ड कंट्रोल लाईन्स. ऑल्दो इट इज व्हेरी क्विक, दिस मेथड गिव्स ओनली अप्रॉक्सिमेट पोझिशन ऑफ द कंटूर लाईन्स. ठीक आहे. ही मेथड जी आहे ही क्विक मेथड आहे. का तर आपण जे पॉइंट्स आहेत ते गेलो डायरेक्ट साईटवर आणि वी हॅव डिवायडेड दॅट पर्टिक्युलर एरिया. ठीक आहे. मार्किंग केली, भक्तीने मार्किंग केली आणि जे काही पॉईंट मिळतील, जे काही आरएल मिळेल ते डायरेक्टली आपण मार्क करून घेतली, ते काढली. ठीक आहे. आणि डायरेक्ट मेथडच्या केसमध्ये काय होतं, आपल्याला मी तुम्हाला आधी सांगितलं की स्टाफ रिडिंग किती आलं पाहिजे, तर ते स्टाफ रिडिंग जिथपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण मागं पुढं इकडं तिकडं असं मूव्ह करत होतो. ठीक आहे. ते स्टाफ रिडिंग मिळायसाठी. का तर स्टाफ रिडिंग मिळायसाठी म्हणजे ते कंट्रोलरचा आपण पॉईंट डायरेक्टली कंट्रोलरचा पॉईंट आपण फाइंड आउट करत होतो. पण या केसमध्ये काय करतो आपण, जे काही आपण चौकोन मार्क केले त्याच्या कॉर्नरचे डायरेक्टली रिडिंग घेतोय जे काय असतील ते, आणि त्याच्यानंतर आपण कंट्रोल फाइंड आउट करतोय कागदावरती. आणि डायरेक्ट मेथड मध्ये आपण जमिनीवरती फाइंड आउट करत होतो, त्यामुळे आपल्याला वेळ जायचा. ठीक आहे. इथं काय करतोय आपण कागदावर फाइंड आउट करतोय, त्यामुळे आपल्याला एक कॅल्क्युलेशन करून आपण कागदावर फाइंड आउट करतो त्याचं लोकेशन. म्हणून हे जरा क्विक मेथड आहे. ठीक आहे. दिस इज व्हेरी क्विक मेथड. बट दिस मेथड गिव्स अप्रॉक्सिमेट पोझिशन ऑफ द कंट्रोल लाईन्स. आता बघा काय होतोय विषय, या मेथड मध्ये जे आपल्याला पॉइंट्स मिळत आहेत ते अप्रॉक्सिमेट असण्याचे जास्ती चान्सेस. का चान्सेस आहेत अप्रॉक्सिमेट असण्याचे, की आपल्याला माहित होतं. आता इथं बघा पुन्हा 105 ते 108च्या मध्ये आपण म्हणतोय की हा पॉईंट आपला येतोय, हा कॅल्क्युलेशन येतोय. पण मे बी जर इथं खड्डाच असेल खूप मोठा, मे बी इथं चढच असेल खूप मोठा, ठीक आहे, तर तो पॉईंट असेलच असं नाहीये. ठीक आहे. आता इथं पण बघा, इथं 105 आणि इथे 108 आहे. ठीक आहे. म्हणजे आपण असं कन्सिडर करतो की आता इथं इव्हन स्लोप आहे असं कन्सिडर करतो 105 ते 108. पण मे बी तिथे एखादा खड्डा असू शकतो जमिनीत किंवा एखादा चढ असू शकतो, व्हॉट एव्हर टेरेन कंडिशन काहीही असू शकते, डिपेंड्स. ठीक आहे. आपण फक्त इथली लेवल घेतली, इथली लेवल मध्ये काय आपण बघितलंच नाहीये. ठीक आहे. आपण जेव्हा इंटरपोलेशन करतोय तेव्हा वी कन्सिडर दिस इज ऍज अ स्लोप ग्राउंड. इथून इथं इव्हन स्लोप आहे असं कन्सिडर करत असतो इनडायरेक्ट मेथड मध्ये. ठीक आहे. पण टेरेन कंडिशन जर डिफरंट असेल तर तो पॉईंट तिथं नसेल ही मे बी. ठीक आहे. इकडं इकडं कुठेतरी चेंज असू शकतो. ठीक आहे. म्हणून ही मेथड जरी फास्ट असली तरी दिस इज अप्रॉक्सिमेट मेथड. ही अप्रॉक्सिमेट मेथड आहे. ठीक आहे. कारण जो पॉईंट मिळालाय तो अप्रॉक्सिमेट त्याच्या जवळचा असू शकतो. ठीक आहे. कारण तो एक्झॅक्टली नसणार आहे. ओके. सो दिस इज जरी ती ही मेथड क्विक असली तरी ही अप्रॉक्सिमेट मेथड आहे. समजलं. आता दिस मेथड कॅन बी अडॉप्टेड इन अ 2 वेज. आता ही जी मेथड आहे ही दोन पद्धतीने आपण अडॉप्ट करू शकतो. एक तर क्रॉस सेक्शन मेथड किंवा स्क्वेअर मेथड. ठीक आहे. क्रॉस सेक्शन मेथड मध्ये आपण जे एरिया डिवाइड केलाय तो स्क्वेअर नसतो. स्क्वेअर म्हणजे काय कोण सांगू शकेल? हू कॅन टेल व्हॉट इज स्क्वेअर? Who can tell the definition of the square? Is there is anyone who can tell what is square? All sides are same. A figure which have all sides are equal. Good. म्हणजे ज्या डायग्रामच्या तुमच्या जे ऑल साइड्स इक्वल असतील तो तुमचा स्क्वेअर झाला. कॅन एनीवन टेल इज इट फुल? म्हणजे हा आउट ऑफ द म्हणजे हा सर्वेशी तुमचा कन्सर्न नाहीये. कॅन एनीवन टेल इज इट फुल डेफिनेशन ऑफ द स्क्वेअर? आता मी तुम्हाला थोडंसं मॅथमॅटिकल विचारतो. द डायग्राम हॅव्हिंग ऑल साइड्स आर इक्वल इज कॉल्ड एज अ स्क्वेअर. ओके. एकाने सांगितलं. कॅन एनीवन टेल इज दिस अ स्क्वेअर हॅव्हिंग ऑल लाईन्स आर इक्वल? ओके. दिस वन, then this one. This figure is also having all the lines are equal. Is it a square? No, sir. No, sir. No, sir. Then was a full definition of square?
All sides are. All sides are equal All and angles are sides 90 are perpendicular Okay, to each all other. sides are equal. आणि there is हा आता बघा all angles are 90. I am not taking म्हणजे हा तुमचा सर्वेशी कन्सर्न नाहीये, ठीक आहे. I am just checking your geometry. If there is necessity that all the angles are of 90 degree, to tell is if there is necessity to tell all the angles are 90 degree, असं म्हणायची काय गरज आहे का 90 डिग्री हा सगळे अँगल 90 डिग्रीचेच आहेत? येस सर, पाहिजेत 90 डिग्री अँगल. नाही पाहिजेत, हे पाहिजेतच, त्याचा काही विषय नाही. पाहिजे हे सगळं बरोबर आहे, पण असं म्हणायची गरज आहे की सगळेच 90चे आहेत. इज देअर इज नेसेसिटी टू से ऑल द No. साइड्स शुड बी 90 No. डिग्री? No, sir. Sir. कसं काय? नो सर. मग सांगा ना, कसं म्हणायची का गरज नाही? ऑल हा शब्द वापरायची का गरज नाही? Square आहे ना, square असल्यावर. पॅरल टू इच अदर असतात सर. हो, पॅरलल टू इच अदर ते मग ह्या केसमध्ये पण आहेत. ह्याला बोलतो आपण पॅरलोग्राम, बरोबर का? Yes. हा झाला आपला पॅरलोग्राम. हे बघा, ऑल साइड्स आर इक्वल आणि एक अँगल, ठीक आहे, किंवा ऑल साइड्स आर इक्वल अँड हॅव्हिंग इट्स डायगोनल्स ऑल्सो इक्वल. ह्याचे जे डायगोनल्स येतील ते पण इक्वल जेव्हा येतील तेव्हा तुमचा हा जो आहे तो तुमचा स्क्वेअर असणार आहे. डायगोनल काय आहेत? हे जे डायगोनल्स आहेत ना ते पण तुमचे इक्वल पाहिजेत. हा डायगोनल आणि हा डायगोनल ज्या केसमध्ये तुमचा इक्वल असेल दॅट वुड बी अ स्क्वेअर. किंवा तुम्ही जे मागाशी बोललात ते पण बरोबर आहे, ऑल अँगल्स आर 90 डिग्री. पण ऑल अँगल असं म्हणायची काही गरज नाही, कारण डेफिनेशन करताना मिनिमम वर्डिंग मध्ये करतात. तुम्ही एक जरी अँगल 90 डिग्री दिला तर बाय डिफॉल्ट जर साइड्स इक्वल असतील, जर तुमचा एक जरी अँगल तुम्ही 90 डिग्री दिला तर बाय डिफॉल्ट तुमचे बाकीचे अँगल 90 डिग्री येतातच, जर तुमच्या साइड्स हा इक्वल असतील, ठीक आहे. मग डेफिनेशन ही मिनिमम वर्ड्स मध्ये असते नेहमी. जेव्हा डेफिनेशन आपली MSBT किंवा महाराष्ट्र आपलं जे स्टेट बोर्ड तुम्ही 10वी पर्यंत शिकला ह्यांनी डेफिनेशन बनवतात, बरोबर का? प्रत्येक ह्याची पॅरलोग्रामची, स्क्वेअरची किंवा कशाची व्हॉटेवर, तर त्यांनी मिनिमम वर्ड आणि मॅक्सिमम त्याचं मिनिंग आलं पाहिजे, ठीक आहे. मग तुम्ही जर म्हणत असाल की हॅव्हिंग ऑल साइड्स आर इक्वल अँड एनी वन अँगल शुड बी, म्हणजे एक कुठलाही अँगल शुड बी म्हणजे पाहिजेच 90 डिग्री. एक 90 डिग्री आला आणि बाकीच्या साइड जर इक्वल असतील तर बाय डिफॉल्ट सगळं तुमचं सगळे येणारच. मग ऑल म्हणायची काही गरज येत नाही, म्हणजे तो ऑल वर्ड नाही वापरायची गरज आहे. म्हणजे समजते का? ऑल येतातच, ऑल 90 डिग्री असतातच, त्याचा काही विषय नाही, पण म्हणायची गरज राहते. समजते का तुम्हाला? हा झाला आपला जॉमेट्रीचा पार्ट. ओके, जस्ट अवांतर म्हणून घेतलं, ठीक आहे. वी विल मूव्ह आवर पॉइंट, ठीक आहे. तर आता जॉमेट्रीचा तुमचा काही कन्सर्न नाहीये, आय एम जस्ट असं थोडंसं चेंज ऑफ माइंड म्हणून घेतलं, ठीक आहे. तर इथं बघा आपल्या ज्या मेथड्स आहेत, द मेथड कॅन बी अडॉप्टेड इन 2 वेज, इन क्रॉस सेक्शन मॅनर आणि स्क्वेअर मॅनर, ठीक आहे. आता क्रॉस सेक्शन मॅनर म्हणजे म्हणलंय त्यांनी, म्हणजे ह्यांनी असं नाही म्हणले की स्क्वेअरच पाहिजे, ठीक आहे. तुमचा चौकोन असेल, आयत असेल, व्हॉटेवर, ठीक आहे. क्रॉस सेक्शन असणार आपण 90 डिग्री मधले असणार, ठीक आहे. आणि दुसरा जो आहे तो इथं आयत पण येऊ शकतो, आणि दुसरा जो आहे तो स्क्वेअर, म्हणजे त्यात परफेक्ट स्क्वेअरच असणार आहे, ठीक आहे. आता बघा, युजिंग क्रॉस सेक्शन मेथड. आता क्रॉस सेक्शन मेथड आपण पहिल्यांदा बघूयात. Who are those two students joined right now? I haven't taken their attendance. Okay, I have taken attendance of 45 students only, and right now there are 47 students. I haven't taken attendance because they were not in class. आणि मग नंतर मला फोन करतात की सर मी होतो आणि माझा नंबर नाही आणि मला घरी फोन आला, ठीक आहे. ओके, बघा आता क्रॉस सेक्शन मेथड बघा. युजिंग क्रॉस सेक्शन मेथड आपण कंट्रोल कसे काढणार? इन दिस मेथड अ बेस लाईन किंवा सेंटर लाईन और प्रोफाईल लाईन इज कन्सिडर्ड. आता बघा, बेस लाईन म्हणजेच त्याला सेंटर लाईन म्हणा किंवा प्रोफाईल लाईन म्हणा, व्हॉट एव्हर काही म्हणायचं तसं म्हणा तुमच्या यांनी, ठीक आहे. एक अशी बेस लाईन अशी पकडायची, बेस लाईन, सेंटर लाईन अँड प्रोफाईल लाईन इज कन्सिडर्ड. ओके,
क्रॉस सेक्शन आर टेकन इन अ परपेंडिक्युलर टू लाईन ऍट रेग्युलर इंटरवल. त्यानंतर काय केलं, क्रॉस सेक्शन काय केले आपण, आर टेकन परपेंडिक्युलर टू that particular line in a regular manner or regular interval, say 50 meter or 100 meter etc. म्हणजे आपण बघा इथं काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा एक बेस लाईन पकडली, आपण एक बेस लाईन पकडतोय, ठीक आहे. अशी एक बेस लाईन म्हणजे एक सेंटर लाईन पकडली, आपला हा पूर्ण एरिया तुम्हाला सर्वे करायचा सपोज, अशी एक बेस लाईन पकडली आणि त्याला काय केलं आपण, एका ठराविक अंतरानंतर अशा 90 डिग्री मध्ये लाईन ड्रॉ केल्या. मग एक काहीतरी ठराविक इंटरव्हल धरलं, एक 50 मीटर धरा किंवा 100 मीटर धरा, पण शेवटपर्यंत आपल्याला तेच अंतर ठेवायचं, ठीक आहे. असे आपण क्रॉस सेक्शन काढले. समजायला कोणाला अडचण येत असेल तर प्लीज मला सांगत जावा, फास्ट होत असेल तर सांगत जावा, ठीक आहे. बिंदास सांगत जावा, आपण रिकॉल करत जाऊ. ठीक आहे. मग आता आपण असे क्रॉस सेक्शन केले. मग आता काय करायचं बघा, त्याच्यानंतर रेग्युलर इंटरव्हल आपण क्रॉस सेक्शन काढले, समजा 100 मीटर किंवा 50 मीटर किंवा 100 मीटर व्हॉटेवर, ठीक आहे. आफ्टर दिस पॉइंट्स आर मार्क्ड अलॉंग द क्रॉस सेक्शन ऍट रेग्युलर इंटरव्हल, से 5 मीटर और 10 मीटर. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ठराविक अंतरावर ह्याच्यावर 5 मीटर किंवा 10 मीटरवर आपण असे पॉइंट मार्क केले, याच्यावर इकडं 5 5 5, ठीक आहे. सेम वेने इकडं 5 5 5. आता हे लहान मोठं होतंय आणि समजून घ्या, ठीक आहे. ठराविक अंतरावर आपण असे पॉइंट मार्क केले, ठीक आहे. हे रेग्युलर इंटरव्हल असं पूर्ण याच्यावर आपण असे पॉइंट्स मार्क करणार. त्याच्यानंतर बघा काय केलं, द स्पॉट लेवल आर नोटेड ऍट द रिस्पेक्टिव्ह पॉइंट्स. आता हे जे पॉइंट्स आले त्याच्यावर आपण स्पॉट लेवल म्हणजे तिथली RL पुन्हा कॅल्क्युलेट केली, ठीक आहे, काढली. त्यानंतर काय केलं, देन द पॉइंट्स ऑफ द कंट्रोल लाईन आर फाउंड आउट बाय द इंटरपोलेशन टेक्निक. तेव्हा त्यानंतर जे पॉईंट मिळते त्यानंतर त्याचे इंटरपोलेशन केलं सेम वेने मगाशी सांगितल्यासारखं आणि आपला कंट्रोल फाइंड आउट केला. आफ्टर विच दे आर जॉईन्ड टू गेट द रिक्वायर्ड कंट्रोल लाईन्स. त्याच्यानंतर ते जॉईन केले टू गेट द रिक्वायर्ड कंट्रोल लाईन, ठीक आहे. Although it is very quick method, this method gives only approximate position of the control lines. आता ही indirect method आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्हाला approximateच तुम्हाला रीडिंग देणार, ठीक आहे. सॉरी, इथं होतो आपण. टेम्पररी बेंचमार्क सेटअप. आता ते मागाशी सांगितल्याप्रमाणे टेम्पररी बेंचमार्क आपण सेटअप करणार. टेम्पररी बेंचमार्क सेटअप नियर द साइट. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. आता आपली लिंक क्लोज होईल, प्लीज रिजॉईन करा. लिंक क्लोज झाल्यानंतर रिजॉईन करा, आपण हा पार्ट बघूयात पुन्हा. लिंक विल get closed in a few seconds. You just tap on the same link and rejoin again.